नमस्कार. e-प्रशिक्षण.com मध्ये आपले स्वागत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशीच्या नियमांवरील हा आपला आजचा एक अगदी संक्षिप्त आढावा आणि निवृत्त अधीक्षक व अभ्यासक श्री विष्णुकांत बोरसे यांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. शासकीय कार्यालयात एखाद्या कर्मचाऱ्याकडून जेव्हा एखादी अगदी छोटीशी चूक होते तेव्हा त्या प्रत्येक चुकीसाठी मोठी, गुंतागुंतीची आणि वेळखाऊ चौकशी करणं खरोखरच गरजेचं असतं का हो? नियमानुसार याचं उत्तर नाही असं आहे. जेव्हा प्रस्तावित शिक्षा ही फक्त किरकोळ शिक्षा असते तेव्हा सविस्तर अशी विभागीय चौकशी करण्याची आणि त्यासाठी वेगळ्या चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची अजिबातच गरज नसते. की ही किरकोळ शिक्षा म्हणजे नक्की काय? तर यामध्ये प्रामुख्याने कर्मचाऱ्यावर फक्त ठपका ठेवणं, त्याची वेतनवाढ किंवा बढती रोखून धरणं किंवा त्याच्या चुकीमुळे शासनाचं जे काही नुकसान झाले ते वसूल करणं अशा गोष्टी येतात. जर मोठी चौकशीच नसेल तर मग पुढे नक्की कारवाई कशी होते? तर अशा प्रकरणात निर्णय घेण्याचा अधिकार असलेले जे वरिष्ठ अधिकारी असतात म्हणजेच सक्षम प्राधिकारी, ते स्वतः नियमपुस्तिकेतील सुलभ आणि सोप्या पद्धतीचा वापर करून थेट कारवाईला तातडीने सुरुवात करू शकतात. थोडक्यात सांगायचं तर अशा किरकोळ प्रशासकीय चुकांसाठी शासनाचा मौल्यवान वेळ आणि ऊर्जा वाचवून सुलभ आणि जलद कारवाई करणं हाच या नियमाचा मुख्य हेतू आहे. आजच्या या स्पष्टीकरणातून मिळालेली माहिती प्रशासकीय कामकाज अधिक अचूक करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. e-प्रशिक्षण.comच्या या विशेष सत्रात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. e-प्रशिक्षण.com नावाचं एक खास यूट्यूब चॅनल आहे जे शासकीय कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊनच तयार केलंय. हे चॅनल खरं तर एका मार्गदर्शकाची भूमिकाच बजावतं. या चॅनलचा हा जो प्रशिक्षण आपल्या दारी उपक्रम आहे ना, तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यांना जोडणारा एक अतिशय महत्त्वाचा पूल आहे. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.